कंपनी आम्ही सर्व कामगार ब्ल्यू जेट हेल्थकेअरमध्ये एक 10-12 वर्षापासून सर्व लोक इथे काम करतात. कामगारांचं मागणी एवढीच आहे की जेवढे पण कंपनीचे रूल्स आहेत लेबर लॉच्या हिशोबाने ॲक्टनुसार कंपनीचे रूल आहेत, गव्हर्नमेंटचे काही नियम आहेत, अटी आहेत, त्या नियम अटी कंपनी पाळत नाही. कामगारांना नेहमी त्रास दिलेला आहे, अजूनपर्यंत सुद्धा त्रास होतोय. आणि कंपनीमध्ये कामगार काय जास्त पगार नाही आहे. पर डे ह्यांचा 500-600 रुपये पगार आहे. ह्यांना 10-12 हजार 15 हजार पगार आहे. त्याच्यामध्ये मागच्या वेळी 3 महिन्याखाली आम्ही कंपनीला लेटर दिलं की आमचा पगार 100 रुपये तरी वाढला पाहिजे. हेल्पर कामगार लोकांचं मागणी 100 रुपये वाढली पाहिजे होते. पण यांना सांगून ते बोलले चर्चा चालू आहे, मीटिंग चालू आहे, वर बैठक चालू आहे. हे बैठकी काय घेत नाही, काय नाही. खालचे मॅनेजमेंट लोक सगळ्यांची मिली बघायचे, कॉन्ट्रॅक्टर आणि मॅनेजमेंट हे वरच्या मेन कंपनीचे जे ओनर आहेत अक्षय अरोरा सर आणि शिवेन सर यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचली जात नाही. आणि मग लोकांवर जायचं म्हणजे खूप रिस्क आहे. वर जायला सांगायला ते काय म्हणतील, मग आमचे खालचे लोक आहेत ते काय करतायत. छोट्या छोट्या गोष्टी जर आम्ही सॉल्व्ह करायला बसलो तर यांना 4-4, 3-3 लाख रुपये पगार आहे HR डिपार्टमेंट सगळ्यांना. मग यांचं काम आहे की सगळे कामगारांना सांभाळून त्यांनी हँडल केलं पाहिजे. तर नाही एवढेच आहे की या टायमाला 12 रुपये वाढलेत. ज्यांना 5 वर्ष 3 वर्ष कामाला यांना जॉईन केले, 3 वर्ष झाले, त्या लोकांना सुद्धा 12. म्हणजे 12 रुपये देणं म्हणजे असं देतात की आम्हाला भीक देत आहेत 12 रुपये. आणि काही लोकांना 30 रुपये. म्हणजे जे 5 वर्ष आहेत आणि जे नवीन लोक आहेत 1.5 वर्षात त्यांना हेल्परमधून डायरेक्ट टॉपच्या लेवलला घेतले. टॉप म्हणजे इथे एक कॉन्ट्रॅक्ट आहे टॉप आणि JNJ. त्या व्यक्तीला 1.5 वर्षामध्ये डायरेक्ट का घेतले त्याचं पण कारण आहे. तो साहेबांच्या बिल्डिंगमध्ये राहतो, साहेबांच्या जवळच आहे. साहेबांनी सांगितलं माझा माणूस यायला घे. म्हणजे आपल्या खालच्या स्थानिक लोक, स्थानिक कामगार इथले जेवढे लोक आहेत त्यांना अजिबात घेत नाही. आणि आमचं आहे की आम्हाला दिवाळीमध्ये बोनस हे मागच्या टायमाला फर्स्ट टाइम आंदोलन केलं एक 2-3 वर्षाखाली. त्या टायमाला 2023 आम्ही आंदोलन केलेलं, तेव्हा आम्हाला बोनस पहिल्यांदा हातामध्ये, म्हणजे इतिहासामध्ये हिस्ट्री ह्या कंपनीने बोनस कधी दिले नाही. पहिल्यांदा 12-15 वर्षामध्ये कामगारांना एकजूट एक रक्कम आम्हाला भेटलेली. सर्व कामगार खुश होते. त्याच्यानंतर या दिवाळीमध्ये कुणाला बोनस दिलेला नाही. यांनी काय प्लॅनिंग केला की डायरेक्ट पगारामध्ये ॲड केले. म्हणजे जे बोनसचे पैसे आहेत ते महिन्याला 100-200 रुपये काहीतरी ॲड केले. मग ते त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर आमची इच्छा आहे की बोनस आम्हाला समजा 15-20 हजार पगार आहे त्याची अर्धी द्या किंवा पूर्ण द्या, हे आमची इच्छा आहे. कारण की दिवाळीमध्ये सगळे गरीब आहे, दिवाळी सण साजरा करतात, सगळ्यांचा फायदा होतो. आणि आम्हाला महिन्याला 4 लीव पाहिजे. हे 4 लीव मागच्या टायमाला पण बोलणं केलं, आम्हाला चॉकलेट दिले तेव्हा पण आमचे पूर्ण झालेलं नाही. आणि लोकांचे ते पूर्ण मागणे आहेत ते 4 लीव. आणि वर्षाला जे सुट्ट्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला 7-8 सुट्ट्या आहेत. बाकीच्यांना 20-24 सुट्ट्या आहेत, ते सुद्धा आम्हाला भेटले नाही. त्या गोष्टी पण आम्ही मागण्या केलेल्या आहेत. आणि कॉन्ट्रॅक्ट लेवलमध्ये जे 10-15 वर्ष काम करतात अशा लोकांना तुम्ही पे रोल किंवा कंपनीच्या FTC वर आम्हाला घेतले पाहिजे. सर्वांना जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे. आज आम्ही महाराष्ट्र राज्य श्रमिक जनरल कामगार युनियन आमचे संस्थापक श्यामकिशोरजी शेठ तसेच ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष सचिनदादा खुसपे यांच्या वतीने आज पहाटे आम्ही इथे या कामगारांच्या लढ्यामध्ये सामील झालो आहोत अधिकृतरित्या. या कंपनीचे वारंवार तक्रारी तुम्ही या MIDC मध्ये ऐकले असाल, ऐकिवात असाल. कामगारांना कोणत्याही प्रकारचं मानधन पुरेपूर दिलं जात नाही. त्यांना भेटणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्या त्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवलं जातं. आज तुम्ही सांगा की या जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि मला वाटतं की देशामध्येही MIDC, अंबरनाथ MIDC ही क्रमांकावरती आहे टॉप 10 मध्ये. आणि ती कोणामुळे, तर या सर्व कामगारांमुळे.